बंद करा हा पोवाडा. शाहिरांना आम्ही बोलावलंय, आमच्या आज्ञेनं ते पोवाडा गात आहेत. क्षमा मासाहेब, कवन ऐकण्याचे दिवस आता संपले. शुभा मासाहेब, मिर्झा राजांसारखा प्रभा चतुर छाताडावर पाय रोवून उभा असता कवन ऐकण्याचे हे दिवस आहेत का? हिरोजीनी गळ घातली, तुमच्या त्रस्त मनाला विरंगुळा वाटेल असं वाटलं आणि म्हणून आपण या शाहिरांना बोलावलं. राजे, पराक्रमाला सदैव संकटच सामोरे जात असतात. जेव्हा मन थकतं तेव्हा जुनं आठवलं की नव्यानं सामोरं जाता येतं. शाहीर तुमचंच कवन गात आहेत, अफजल वेळचा तुमचा पराक्रम ते सांगत आहेत. मासाहेब, गत पराक्रमाच्या आठवणी उजाळून वर्तमानाला सामोरं जाता येत नाही. शाहिरी हा फावल्या वेळेचा शोक आहे. ओरोपंत, शाहिरांना बिदाकीवरून पाठवण्याची व्यवस्था करा. महाराज, आपण एखादा तरी चौक ऐकावा. नाही शाहीर, तेवढी उसंत आम्हाला आता नाही. महाराज, असं म्हणू नका. या गरीबाचा एखादा तरी चौक ऐकला तरी माझी कुळी धन्य होईल. शाहीर, आम्ही तुमचं कवन ऐकलं नाही तरी आम्ही तुम्हाला एक मार्ग सुचवतो. तुम्ही दिलेर खान, मिर्झा राजाच्या गोटाचा, त्यांचे दिलेर खानचे पोवाडे गा. तुमची कुळी उधरून जाईल एवढे बिदाकी ते जरूर देतील. महाराज, गनिमाची भाटगिरी करून हा शाहीर जगत नाही. माझा कवन आपल्यालाच ऐकावा लागेल. नाही शाहीर, तो हट्ट आता पुरवला जाणार नाही. ओरोपंत महाराज, महाराज, शाहीर जा तुम्ही. नाही महाराज, अशी पाठ फिरवू नका. आपल्याला कसं करता येणार नाही. महाराज, जर म्हटलं त्यावरती हात ठेवून माझा कवन कधी रंगला नाही. त्या अफजल खानावरच्या लढाईत माझी 2 मुलं आपल्या सेवेत खर्ची पडली. शाहीर काय सांगता? वय राजा, पिराजी आपल्या पिलखानात चाकरीला येते. शहाण्याची 2 मुलं चाकरीला होते. खान गारद घाल्यानंतर खानाच्या छावणीवर जो हल्ला झाला त्यात त्यांची 2 मुलं कामी आली. ते सगळं आम्हाला ठाऊक आहे. पिराजी आम्हाला क्षमा करा, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तो हट्ट आता राहिला नाही. पुढे केव्हा तरी. नाही पिराजी, स्वराज्या कार्यात ज्यांनी आपली पुत्र संपदा खर्ची केली त्यांचं कवन महाराजांनी ऐकलंच पाहिजे. गा शाहीर, जिथून थांबला होता तिथून पोवाडा पुन्हा सुरू करा. गा. जशी आजा.
आपल्याला उसंत मिळेल. क्षमा महाराज, शाहिराला कुठेतरी आम्हाला कुठेतरी जरी जागा मिळाली असं कधी प्रसंग आठवतो आम्हाला. मासाहेब, 2 मुलं स्वराच्या कार्यात खर्ची पडू नये हे शिलेदारी पत्करणारे हे वीर यांचं मोल आम्ही काय करावं? शाहीर, देव दयेनं आम्ही या संकटातून वाचलो. आमची आठवण म्हणून ही मुद्रा जतन करा आणि आपल्यावर संकट आलं कधी काळी तर आम्हाला याची आठवण म्हणून पाठवून द्या. आम्हाला याची आठवण येईल. राजाला सदैवर घेऊन जाऊ. शाहिराला वस्त्रे आणि बिदागी द्या आणि यांची नेमणूक शिलेदारीत करायला सांगा. जी महाराज. चला शंभूराजे, चला. राजे, त्या स्वराज्याच्या कारणी किती लोकांना बळी द्यावा लागेल काही समजत नाही. संकल्प सिद्धीला गेला तर खरचलेल्या मोलाची काही स्तमा नाही. पण संकल्प सिद्धी जाईल तर ना मोरोपंत, अपयशाचा एखादाही जबरदस्त तडाखा आज वरच्या यशाला मातीमोल करून टाकतो. याचंच भय वाटतंय. राजे, या मिर्झा राजाची एवढी भीती बाळगता. स्वराज्याची सुरुवातीची लढाई पुरंदरची होती ना, तेव्हा तुमचं बळ किती होतं. साध्या दगडगोंड्याच्या आशयानं तुम्ही फतेखानाचा पराभव केला. अफजल 20,000ची फौज घेऊन आला. तेव्हा तुमचं बळ फार तर 5,000चं होतं. शाहिस्ते खान 80,000ची फौज घेऊन आला. तेव्हा मोजक्या माणसांनीशी त्याच्या गोटात चिरून त्याला गारद करणारे तुम्हीच ना. बिचारा अजून आपली तुटलेली बोटं शोधत फिरत असेल. राजे, तुम्ही या मदारीला भारी शेपारून ठेवलंय. थट्टे किरी त्याला काही सुचत नाही. मासाहेब, या जगात अकारण रडवणारी माणसं काही नाही मिळते, पण हसवणारी मोजकी. हे एक ओरकोको मायेच्या वाडेला आपणच त्याला वाढवलं. तुम्ही त्याला हसायला शिकवलं. पुरेपुरे बोलणं उलटवण्यात तुम्ही लहानपणापासून चतुर आहात. पण आम्ही सांगतो त्या मिर्झा राजाचं भय बाळगण्याचं काही कारण नाही. आम्हीही महाराजांना तेच सांगतो. अजून लढायला सुरुवात नाही. मिर्झा राजांना एवढं मोठं समजण्याचं काहीच कारण नाही. या शाहिराच्या कौलाचा आपल्यावर भारीच परिणाम झालेला दिसतोय मोरोपंत. नाही तर आमच्या दरबारात मिर्झा राजांचं एवढं मोल कुणीच केलं नसतं. मोरोपंत, महाराज, मिर्झा राजाने आपली चाल केव्हाच चालू केली. राजा, म्या बोलू. बोलण्याखेरीज राहिले तरी काय? अहो, लढाई सुरूच झाली नाही तवर कसला आलं त्या मिर्झा राजाचं कौते. अहो, मिर्झा राजा असेल 1 लाखाची आसामी, पण आपली 40,000ची शिलेदारी भारी आहे त्याला. असेल, पण आजचा प्रसंग बाका आहे. मिर्झा राजे हुशार आहे. एकाच वेळी पुरंदरला वेढा आणि आपल्या दुसऱ्या बाजूने आमच्या मुलकाची लुटालूट. गाव जाळत बाया बापड्यांना नागवत फिरणारा तो मिर्झा राजा, त्याचं कसला आलंय कौते. राजा नाही, ही मार्गाची कामं नव राजा. विरोधी, मिर्झा राजे नुसते सेनापती नाही, ते काळाचे राजकारणी आहेत. मिर्झा राजांची बुद्धी आणि बळ यांच्या जीवावर तो औरंग्या दिल्लीच्या तख्तावर बसलाय. आमचे 62 गड घेणे एवढं सोपं नाही, तो जाणून आहे. आमचा मुलूक बेचिराग केला, आया बहिणी पळवल्या, निष्पाप माणसाची कत्तल केली आणि सारा मुलक हवाल दिल असता आम्ही राजे म्हणून घेणारे गडावर बसून सारे शांत काही पाहत आहोत. तह केला तर तहासाठी मिर्झा राजाने कोणती अट घातली माहित आहे तुम्हाला मोरोपंत? संपूर्ण बिनशर्त शरणागती. संपूर्ण बिनशर्त शरणागती? हो माय साहेब, संपूर्ण बिनशर्त शरणागती. या खेरीज त्याला काही नको आहे. उलटणारा हरेक दिवस अधिक कठीण कठीण होत चाललाय मासे. त्यांनी चारी बाजूनी तणावा आवडत चालल्या. कसल्या तणावा राजे? मासाहेब,
आपली चिंता वाढू नये म्हणून साऱ्याच गोष्टी आपल्या कानावर घातल्या नाही. आता आपली माणसं पिकवायला त्यांनी सुरुवात केली. पुरंदरचे कोळी बांधव मिर्झा राजाच्या चौक त्याला मिळाले. वैमान कवा तरी सापडत्यालाच. विरोधी त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? अपयश दिसू लागलं की स्वार्थी भावनेने आलेले निष्ठा ठळू लागते. अशा वेळी आशा होती की पुरंदरची पुरंदर सहज वर्षभर मांडेल. मोरोपंत शाहिराच्या कौनाने लढाई लढता येत नाही. आमची पुण्याई कमी पडते असा भास होतोय आम्हाला. पुण्याई कमी पडायला काय झालं? महाबळेश्वरला केलेला अभिषेक, ग्रहणाच्या वेळी केलेलं सुवर्णदान याला काहीच अर्थ नाही. राजे, असली कचदिल भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. माझे ही कचदिल भाषा नव्हे. आम्ही सारे पारखून दुश्मनाचं मोल चुकलं तरी चालेल, पण दुश्मनाचा अंदाज अचूक घेतला पाहिजे. मिर्झा राजाकडे 1 लाखाची फौज आहे म्हणून मिर्झा शेपारले नाही. आमच्या पारिपत्यासाठी बाहेर पडताना त्यांनी कोटीचंडीचं अनुष्ठान करून बाहेर पडले. त्यांच्या मागे श्रद्धा आणि शक्ती असेल तर तो हात तिथे घालेल त्याला यश हे मिळणारच. राजे, प्रत्येक संकटाला कुठेतरी वाट ही असते. मास आहे तीच आम्ही शोधतोय. मिर्झा राजे फतेह खान सारखे आतताई नाही, अफजल खानासारखे घमेंडी नाही, शाहिस्ते खानासारखे काफिल नाही. ते आहेत सावध, सोहळ्यात अचूक. तिरातला उंदीर बाहेर पडावा तसा ते आमची वाट बघतायत. मिर्झा राजे फसले तर ते तिथेच फसणार आहे. आम्ही समजलो नाही मासे. राजे, उंदीर बिळात राहतो आणि पर्वत माथ्यावर वाढतो तो गरुड. आम्ही गरुड नाही मासे. तेवढ्या पल्ल्याचे पंख अजून तरी आम्हास लाभले नाही. माणसाच्या दासातून सुटका करण्यासाठी स्वर्गीचा अमृत कुंड आणणारा गरुड त्याची झेप आज वर्ष मिळत असलेल्या यशाने सुद्धा आम्ही भलता भ्रम कधी बाळगला नाही. काही कळत नाही, काही सुचत नाही. संपूर्ण शरणागती, संपूर्ण बिनशर्त शरणागती. नाही नाही, हे राज्य व्हावं हे तो स्त्रींची इच्छा. आता यापासून माघार नाही. राजा कौल द्यावा. हिरोजी, काय आहे आपल्या मनात? आई भवानीनं यश दिलं तर तो मिर्झा राजा या जगात राहायचा नाही. हिरोजी, या पुढे असा असला हाताताईपणा करू नका. एकदा आमच्या प्रेमापोटी, एकदा कुर्तोजी गुजराणी हा असत मूर्खपणा केलाय. काय केलं कुर्तुजीनं? मास आहे, आमचा सल्ला न घेताच मिर्झा राजाच्या पोटात शिरले. मिर्झा राजांवर हल्ला केला, पण मिर्झा राजांऐवजी हेच सापडले. मग सुटले कसे? सुटले नाहीत, सोडलं. मिर्झा राजांनी दयावंत होऊन कुर्तोजींना घोडा आणि शिरपाव देऊन सन्मानानं रवाना केला आणि आमच्यासाठी एक निरोप पाठवला. कसला निरोप? शत्रू गोटात मिर्झा कधी गाफील राहत नाही. असले पोरखे देण्यापेक्षा रजेत आम्हाला पाहायला येऊन भेटा, तर तुमचं कल्याण होईल. कसला माणूस म्हणावा तरी. गर्दन का पण लोभस शत्रू. महाराज पुरंदराहून ताजी खबर घेऊन संदेशावर आले. कोणती खबर आहे येसाजी? महाराज, हातगाईच्या लढाईत मुरारबाजी पडले आणि महाराज पुरंदराची माझी वज्रगडही पडली. मुरारबाजी पडले? जी जे पुरंदर फार काळ टिकणं कठीण आहे. मासाहेब, मिर्झा राजांना संपूर्ण शरणागती देण्या वाचून आम्हाला पर्याय नाही. मोरोपंत, महाराज, सदरेवर चला. रघुनाथ पंतांना ताबडतोब बोलावून घ्या. आजच्या आज मिर्झा राजांकडे तहाचा खलिता गेलाच पाहिजे.
मासाहेब येतो आम्ही. थांब शिवा, थांब. दुसरा काहीच का उपाय नाही? नाही मासाहेब, सर्वनाश टाळायचा असेल तर त्या क्षणाला मान चुकवावीच नाही. डोळ्यावरती पाणी काढू नका. डोळ्यातल्या अश्रूंनी संकटे धुतली जात नाही. अहो मिर्झा राजे कोणता तह करतायत? गरुड कधी अश्रू ढळत नाही. वेदना असह्य झाल्या की उंच आकाशात भरारी मारून तो करतो तो फक्त चित्कार.